बरेच जण हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेतात पण क्लेम कसं करायचं हे माहिती नसतं आणि इमर्जन्सीच्या केसमध्ये सगळा गोंधळ होतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला कॅशलेस क्लेम कसा करायचा हे सांगणार आहे आणि तेही सोप्या भाषेत तुम्हाला समजेल असे. तर नमस्कार महाराष्ट्र, शेतकरी मायबाप चरणी सादर प्रणाम. इन्शुरन्स पॉलिसी हा एक करार असतो तुमच्या आणि इन्शुरन्स कंपनीमधला. यामध्ये तुम्ही एक ठराविक रक्कम महिन्याला किंवा 3 महिन्याला भरत असतात. त्याबद्दल कंपनी तुमचा एखादा लॉस झाला असेल तर तो भरपाई देण्यास मदत करते. यामधले 3 महत्त्वाचे घटक जाणून घेऊया. एक आहे इन्शुरर, म्हणजेच जी कंपनी तुम्हाला पॉलिसी देते. दुसरा आहे ब्रोकर, ज्याच्याकडून तुम्ही पॉलिसी घेता. आणि तिसरा TPA सेक्शन, त्यालाच थर्ड पार्टी ॲडमिनिस्ट्रेटर असे म्हणतात. तुमचा क्लेम, हॉस्पिटलमधला क्लेम मंजूर करण्यास मदत करते. इन्शुरन्स पॉलिसी घेतल्याबरोबर तुम्ही पॉलिसी आय कार्ड पहिल्यांदा काढून ठेवा. विमा कंपनीने सांगितलेले नेटवर्क हॉस्पिटल आहे कोणकोणते आहेत हे जाणून घ्या. आता 2 सिच्युएशन जाणून घेऊया. इमर्जन्सी केसमध्ये क्लेम कसा करायचा आणि तुमचं प्री प्लॅन्ड ऑपरेशन असेल तर त्यामध्ये क्लेम कसा करायचा. तर पहिलं जाणून घेऊया इमर्जन्सी केस. यामध्ये कुठल्याही आजारपणामुळे हॉस्पिटलमध्ये तत्काळ भरती व्हावे लागते. यात विमा कंपनीचे जे नेटवर्क हॉस्पिटल आहेत त्यामध्येच भरती व्हा. हॉस्पिटलमधील TPA डेस्कला भेट द्या आणि तुमच्या विमा पॉलिसीची माहिती द्या, तेही 24 तासाच्या आत. यात पेशंटचे हेल्थ कार्ड, पॉलिसी कॉपी आणि आधार कार्ड TPA डेस्कवर जमा करा. यात हॉस्पिटलचा TPA डेस्क प्री ऑथराइज्ड फॉर्म भरून विमा कंपनीला पाठवतो किंवा TPAला पाठवतो. यात विमा कंपनी काही तासाच्या आतच प्री अप्रुव्हल म्हणजेच इनिशियलाइज ऑथरायझेशन देते, त्यामुळे तुमचा उपचार सुरू होतो. डिस्चार्ज व्हायच्या वेळेस अंतिम बिल जे असते ते विमा कंपनीकडे जाते. ते मंजूर व्हायला 3 ते 4 तास वेळ लागतो. आता तुमचं प्लॅनेट ॲडमिशन असेल तर त्या केसमध्ये कॅशलेस क्लेम कसा करायचा ते बघूया. यात तुम्हाला अगोदरच डॉक्टरांनी सर्जरी करावी लागेल असं सांगितलेले असते, जसे की मोतीबिंदू प्रसूती किंवा नियोजित शस्त्रक्रिया असू शकते. यात हॉस्पिटलमध्ये भरती होण्याच्या अगोदरच 48 ते 72 तास आधी प्रक्रिया सुरू करावी लागते. यात तुम्ही हॉस्पिटल तुमच्या वतीने क्लेम मंजुरीसाठी विमा कंपनीकडे एक अर्ज करते आणि भरती होण्यापूर्वीच विमा कंपनीकडून मंजुरीपत्र मिळते. ज्यावेळेस तुम्ही हॉस्पिटलमध्ये भरती होता त्यावेळेस हे मंजुरीपत्र दाखवा. यात डिस्चार्जच्या वेळेस फक्त बिलाची प्रक्रिया होईल, त्यामुळे तुमचा वेळ वाचू शकतो. यात लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे नॉन मेडिकल खर्च हा स्वतःलाच करावा लागतो. यात म्हणजे फाईल चार्ज असेल, खाण्यापिण्याचा किंवा हातमोजे यात कव्हर होत नाहीत. आणि दुसरी म्हणजे डिस्चार्जच्या वेळी सर्व रिपोर्ट आणि बिलाची एक झेरॉक्स कॉपी स्वतःकडे सुरक्षित ठेवा. पॉलिसी मिळाल्यानंतर TPA सेक्शनचे फोन नंबर तुमच्याकडे लिहून ठेवा. तसेच ब्रोकरचे फोन नंबरही तुमच्याकडे असू द्या, कारण पहिल्यांदा TPA सेक्शन लोकांनाच माहिती कळवावी लागते आणि नंतर काही गरज पडल्यास ब्रोकरशी बोलावे लागते. ही माहिती तुम्हाला कशी वाटली? माल ते मालामाल या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तसेच अजून माहिती हवी असल्यास कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. नंतर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.